नमस्कार. आजकालच्या जगामध्ये पती पत्नी हे दोघं संसाराचे चाके असे म्हटलं जातं. तर त्यांना एकमेकांना बरोबर काम करणं खूप आवश्यक आहे. पत्नी जर नोकरी करत असेल तर पत्नीला पण घरातलं निम्मं काम केलं पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं, आपण नोकरीवाली बायको करतो आणि मग त्या जबाबदाऱ्या निम्म्या आपल्यावर येतात. त्या बाईला दिवसभर कामधंदा करून आपलं ऑफिस पण बघावं लागतं, मुलातलं बघायचं, घराचं बघायचं. या सगळ्याच्यामध्ये बायकांची, विवाहित बायकांची फार हेळसांड होते. अशावेळी पतीने तिच्या संसाराच्या जे स्वयंपाक आहे, घरातले काही इतर कामं आहे, या कामी मदत केली पाहिजे. त्याच्यामध्ये भाजी निवडून देणं, तिला वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाकामध्ये टेक्निकली ज्या मदत लागतात या सगळ्या मदत करणं, घर स्वच्छ ठेवण्यामध्ये मदत करणं, अशी मदत पतीने आता केली पाहिजे आजकालच्या जगामध्ये. हे मी नाही म्हणत आहे, हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहे मेहता हा निर्णय दिलेला आहे. एक प्रकरण होतं, नवरा बायकोचा विवाह झाल्यानंतर त्यांना 8 वर्षाचा मुलगा देखील झाला होता आणि विवाह झाल्यानंतर त्याचा पतीचं असं म्हणणं आहे की पत्नी आता बदलायला लागलेली आहे, ती आता काय नवऱ्याचं ऐकत नाही. पती नोकरी करत होती, दोघांनाही पगार मिळत होता, 8 वर्षाचा मुलगाही झालेला होता. पण पत्नीच्या ह्या त्रासाला तो बिचारा कंटाळून गेला. ती स्वयंपाक करायची नाही, बाहेरून खाणं आणायची, खायला पदार्थ, घरात काही काम नाही, धंदा करायची, सगळं पतीला करावं लागायचं आणि तो बिचारा प्रामाणिकपणे करायचा. त्याचं कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे केलं होतं. शेवटी तो वैतागला आणि त्यांनी फॅमिली कोर्टामध्ये फारकतीसाठी अर्ज केला. क्रूरतेच्या बेसवर माझी क्रूरता होत आहे, माझा छळ होत आहे, मी पुरुष आहे, मी भांडे घासायचे का घरामध्ये, धुणं धुवायचं का, असं म्हणणं होतं. आणि फॅमिली कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला. मग पत्नी वरच्या कोर्टात गेली, हायकोर्टात गेली. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने पण पत्नीच्या बाजूने निकाल दिला. मग तो पती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि न्यायाधीशाने असं सांगितलं की दोघं जर बरोबर काम करताय, एकत्र राहत आहेत, तर त्याची काही जबाबदारी आहे. ती जर नोकरी करत आहे तर घराला हेल्प करणं, कामामध्ये मदत करणं, हे धुणं भांडी घासणं हा अनदर पार्ट आहे, पण इतर कामात त्यांनी मदत करणं, असं सर्वोच्च न्यायालयाचं मत झालेलं आहे. आपणही लक्षात घ्या, आपल्या घरात आपली बायको जर काही नोकरी करत असेल, 2 पैसे कमवत असेल तर तिला थोडी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. फार नाही, पण मग याचा बायकांनी गैरफायदा पण घेता कामा नये. अलीकडे बऱ्याच बायका नोकरी करतात, त्यांना पगार मिळतो, पण त्यांना नवऱ्याची गरज राहत नाही. जर 100 बायकांना विचारलं तुम्हाला नोकरी पाहिजे का, नवरा बायका नोकरी चॉईस करतात, कारण नोकरी परमनंट राहते. नवऱ्याचा काय भरोसा, आज आहे उद्या नाही आहे. सर्व बायकांनी आणि पती पत्नींनी त्यांच्या घरामध्ये बायका नोकरी करतात त्यांनी विचार करावा, तर स्वातंत्र्य द्यावं, पत्नीही त्याचा गैरफायदा घेऊ नये. धन्यवाद. मुलींना फक्त पैसा किंवा बॉडी बघून मुलं आवडतात हा तुमचा समज असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला कधी वाटत असेल की एखाद्या मुलाकडे फक्त गडगंज पैसा, भारी गाडी किंवा मग जिममध्ये बनवलेली बॉडी असेल तरच मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात, तर असं नाही आहे. नुकत्याच झालेल्या एका सायकोलॉजी रिसर्चमधून काही धक्कादायक खुलासे समोर आलेत. मुलींना नक्की कशा प्रकारची मुलं आवडतात, एक टॉप फॅक्ट्स आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर. जो मुलगा हसवू शकतो आणि ज्याची विचार करण्याची पद्धत क्रिएटिव्ह आहे, अशा मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काइंडनेस. तुम्ही इतरांशी, विशेषतः हॉटेलमधले वेटर किंवा अनोळखी व्यक्तींशी कसे वागता, द वे यू बिहेव, यावरून तुमची प्रतिमा ठरते. आदर देणं हा सगळ्यात मोठा ग्रीन फ्लॅग मानला जातो. तिसरा फॅक्ट आहे ॲम्बिशन. आपल्या करिअरबद्दल गंभीर असणारी आणि कष्टाळू मुलं ही लॉंग टर्म रिलेशनशिपसाठी पहिली पसंती असतात. चौथी गोष्ट म्हणजे तुमची हायजीन. तुम्ही किती महागडे कपडे घालता यापेक्षा तुम्ही किती टापटीप राहता, तुमचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे आणि मग तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता यावर तुमचं पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडतं. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. जो मुलगा फक्त स्वतःच बोलत नाही तर आपल्या जोडीदाराच्या भावना सुद्धा शांतपणे ऐकून घेतो आणि मग त्या समजून घेतो, तोच खऱ्या अर्थानं हिरो ठरतो. फक्त देखणं रूप काही काळासाठी असतं, पण हे गुण आयुष्यभरासाठी साथ देतात. त्या मित्रा